देशमुख सर, हा संपूर्ण निकाल तुम्ही कशा पद्धतीने पाहता की निर्दोष मुक्तता झाली आहे? सर 2 मिनिटं, निर्दोष मुक्तता झाली आहे, काय काय म्हणाल सर? असा एक कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि धर्माचा आणि आतंकवादाचा काही संबंध नाही. आतंकवाद हा आतंकवाद असतो. परंतु मुख्य आरोपी कोण आहे? देशमुख साहेब मुख्य आरोपी. आपण पाहिलं तर अनिल देशमुख जे आहेत ते माजी गृहमंत्री आहेत. ते समाजाची जी बदनामी या मालेगाव केसच्या निमित्ताने करण्याचा जो प्रयत्न केलेला होता त्यांना तोंडावर त्याला चपराक मिळालेली आहे. म्हणून यापुढे कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीला अशा पद्धतीची बदनामी करायची हिंमत कोण करू नये. परत परत एकच विषय सिद्ध होतोय की आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे, हे स्पष्ट झालेलं आहे आता वारंवार. आणि हिंदूंच्या समाजाच्या बद्दल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कालावधीमध्ये मग ते महाविकास आघाडी असो किंवा अगोदरच्या युपीएचं सरकार असो, तेव्हा हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर ज्या खोट्या केसेस टाकल्या गेल्या त्यांना अडकवण्याचा जो प्रयत्न झाला ते या हिंदुत्ववादी विचाराचा आमचं केंद्र आणि राज्य सरकार असताना शक्य नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षितच आहे आणि हे परत एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. आणि शरद पवारांनी देखील आरोप केला होता की भगवा दहशतवाद आणि कुठेतरी या संघटनांवर बंदी घालवायची त्यांनी म्हटलं, त्याला हे आपण उत्तर दिलंय. हो, ह्या लोकांनी सगळ्यांनी खरं म्हणलं तर हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे. मंदिरामध्ये जाऊन नतमस्तक झालं पाहिजे की ज्या धर्मातून दुर्दैव आमचं आहे की तिघेचे तिघे हिंदू आहेत आणि हिंदूंनीच हिंदू समाजाची जी काय बदनामी करावी. आणि आज ज्या पद्धतीने निकाल आलेला आहे म्हणजे ह्या लोकांनी जिथे असतील तिथे हात जोडून हिंदू समाजाची माफी मागावी. असं आहे, कारण का अशा पद्धतीच्या पुरावे चुकीच्या पद्धतीने ह्यांच्या विरुद्ध तयार केलेले. अगर तुम्ही बारकाईने त्यांच्या वकिलांची अगर माहिती अगर वाचली असते, ऐकली असेल, जे त्यांनी कोर्ट जे जे पुरावे हे लोकांनी सादर केले ते कुठलेही सिद्धच करू शकले नाही कोर्टामध्ये. ना त्या सीडी सिद्ध करू शकले, ना जे काय विटनेस उभे केले तेही सिद्ध काय करून दिले शकले नाही. म्हणजे सगळ्या पद्धतीने हिंदू द्वेष करून, हिंदू समाजाचा द्वेष करून हिंदू समाजाची बदनामी करणं, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बदनामी करणं हा एक कलमी कार्यक्रम काँग्रेसच्या माध्यमातून चालू होता. म्हणजे हिंदू समाजाच्या विरोधात द्वेष पसरवण्याच्या लोकांना ताकद देणं, आतंकवादाला ताकद देणं, जिहादला ताकद देणं हे सर्व स्पष्ट चालू होतं. हे आज सिद्ध झालेलं आहे. 17 वर्षांनी निकाल येतोय, आरोपी सर्व निर्दोष सुटलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की 17 वर्ष जे आम्ही सहन केलं त्याचं काय, त्याचा आता प्रायश्चित हे सगळे ज्यांनी त्यांची बदनामी केली ना त्यांनी त्यांच्या पायावर नाक रगडलं पाहिजे. आयुष्याचे 17 वर्ष उगाच काही नसताना त्यांना द्यायला लागलेले आहेत. हिंदू समाजाची माफी नाक रगडून मागितली पाहिजे. मालेगावमध्ये जल्लोष करताना पोलिसांनी अटकाव केला. एकंदरीत ते त्या ठिकाणी जल्लोष करत होते, फटाके फोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना नाही, ठीक आहे, पोलिसांना पण कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे. पण पोलिसांनी त्यांच्या परिस्थितीच्या अनुसार योग्य निर्णय घेतला असेल. पण तुम्ही एका जागे फटाके फोडायला थांबवला असेल तर प्रत्येक हिंदू समाजाच्या हृदयामध्ये आज जे फटाके फुटतायत ना ते तुम्ही कसे थांबवणार? 15 दिवसांपूर्वीच जे मुंबईतले ब्लास्ट होते त्यांचा निकाल लागला. त्या प्रकरणामध्ये सुद्धा पुराव्यांअभावी सगळ्यांना निर्दोष सोडण्यात आलं. आता याही प्रकरणामध्ये पुराव्यांअभावी सगळ्यांना निर्दोष सोडण्यात येते. त्यामुळे पोलीस प्रशासनाची जी तपास यंत्रणा आहे, काही जणांनी असा आरोप केलाय की जाणीवपूर्वक हिंदुत्ववादी संघटना यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या, त्यामुळे योग्य पद्धतीनं तपास करण्यात आला नाही, पुरावे योग्य पद्धतीनं गोळा करण्यात आले नाही आणि त्यामुळे त्या सिद्ध करता आले. हो, कारण का त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने त्यांना हिंदू द्वेषच करायचं होतं. तर नेहमी आपण बघतो की मुस्लिम लीगची भाषा आणि काँग्रेस पक्षाची भाषा एकच असते, पाकिस्तानची भाषा आणि काँग्रेस पक्षाची भाषा एकच असते. म्हणजे आमच्या ह्या राष्ट्राला
हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी ज्यांनी षडयंत्र जे करतायत, गजवाय हिंद करणारे जे लोक आहेत, त्यांचीच भाषा आतापर्यंत काँग्रेस आणि त्यांचे लोक बोलत आलेले आहेत. आणि म्हणून ते पुरावे देऊ शकले नाहीत की नेमकं हे दहशतवादी खरंच होते का, भगवा दहशतवाद खरंच होता का, कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजाची बदनामी करायची, हे जे काही षडयंत्र होतं ना ते हाणून पाडलेलं आहे. तुम्ही नेहमी भगवा आतंकवादचं समर्थन करताय, एकंदरीत त्या संदर्भात तुम्ही बोलताय किंवा आक्रमक आहात. या एकंदरीत निर्णयाने तुमच्या मनाने जे भगवा आतंकवादाला दोष देतात किंवा त्या अनुषंगानं वागत नाही त्याला सिद्ध केलं एकंदरीत कोर्टाचे जे निरीक्षण आलं. मग आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतो हिंदू हा कधीच आतंकवादी होऊ शकत नाही. जे आमच्या परवा आमच्या आदरणीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी पण सभागृहामध्ये तेच सांगितलं, हिंदू जो आहे तो प्रामाणिक पद्धतीने आपला धर्मासाठी कधीच दुसऱ्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघत नाही. आम्ही आमच्या सणासुदी साजरा करत असताना कधीही दुसऱ्यांवर दगड मारत नाही. जसे मोहर्रम आणि अन्य मिरवणुकीच्या वेळी होतात, एक अशी मिरवणूक दाखवा मोहर्रम किंवा ईदची ज्याच्यावर एका हिंदूंनी दगड मारले. एक अशी घटना दाखवा जिथे धर्मांतर एका हिंदूंनी करायचा दुसऱ्याचा प्रयत्न केलेला आहे जोर जबरदस्तीने. एक अशी घटना दाखवा ना. म्हणून हिंदू समाजाची बदनामी करणाऱ्या लोकांसाठी आज काळा दिवस आहे. आणि म्हणून परत आम्ही सांगतो की जे जिहाद करणारे लोक आहेत, जे लव जिहाद लँड जिहाद सारखे विष आमच्या समाजामध्ये पेरतात ना, त्यांनी काहीतरी हिंदू धर्माकडून काहीतरी शिकावं. तसंच आमच्या सगळ्यांचा मूळ धर्म हिंदूच आहे. म्हणून या निमित्ताने परत सगळ्याच जणांनी हिंदू धर्मामध्ये यावं. सर, अनिल देसाई यांनी पोलीस म्हटलंय आयुक्त परमवीर सिंग हे त्यावेळेला या संपूर्ण म्हणजे संपूर्ण घटनेचा तपास करत होते. हिंदू दहशतवाद हा शब्द पुढे आणण्यामध्ये किंवा तो रूढ करण्यामध्ये त्यांचा सुद्धा एक महत्वाचा भाग होता. आता जेव्हा या सगळ्यांना निर्दोष सोडलेला आहे तर परमवीर सिंग यांची चौकशी करावी. बघा, प्रत्येकाने ज्यांनी हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला ना, मग काही हिंदू दहशतवाद त्याच्यामध्ये काही अधिकारी तुम्ही जसं म्हणता, काही राजकीय नेते पण होते. ते कुठल्या आधारावर बोलत होते? मग आता तर दिसतंय ते त्यांनी खोटाचाच आधार घेऊन, चुकीच्या बातमींच्या चुकीच्या आधार घेऊनच आमच्या हिंदू समाजाची बदनामी करत होते. मग आता प्रत्येकाने पुढे येऊन याची माफी मागावी, या तर मग त्यांना काय शिक्षा द्यावी हे हिंदू समाजाने विचार करावा. सर, अनिल देसाई यांनी आता एक विधान केलंय की यामध्ये जे निष्पाप ज्यांचा जीव गेलाय त्यांचं काय, तुम्ही निर्दोष तर मुक्तता केले पण ज्यांचा निष्पाप जीव गेला त्यांचं काय, सरकार काय करणार असं अनिल देसाई. असं आहे की आता अनिल देसाई ज्या निवडून आल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे म्हणजे फडकवले गेले होते. अल्लाह अकबर आणि सर तनसेजुदा नारे दिले गेले होते. हिरवा गुलाल उडवला गेला होता. आणि म्हणून अनिल देसाई कोणाच्या बाजूने असतील ह्याचा फक्त विचार करा. सर, हिंदी में जानना चाहेंगे तीसरी और मालेगांव केस का जो